नमस्कार मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपण बोलताना बऱ्याच गोष्टींची परवानगी मागतो किंवा परवानगी देतो. तर अशा वेळेला ही परवानगी कशी मागायची हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ही परवानगी मागताना आपल्याला लेटचा उपयोग करावा लागतो. लेट या शब्दाचा अर्थ होतो करू देणे किंवा परवानगी देणे किंवा परवानगी घेणे. आता इथे मी काही मराठी वाक्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी आपण एक एक वाक्य समजून घेऊया. इथे जी वाक्य लिहिलेली आहेत जसे की मला जाऊ द्या, मला वाचू द्या, या सर्वांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक वाक्यामध्ये आपण परवानगी मागितलेली आहे. इथे फर्स्ट सेंटेन्स आहे मला जाऊ द्या. या वाक्यांची सुरुवात लेटने करायची आहे. तर अगोदर आपण लिहून घेऊयात लेट, त्यानंतर मला साठी आपण वापरणार आहोत मी, त्यानंतर जाऊ म्हणजेच जाणे हा वर्ब आहे, त्यासाठी आपण घेणार आहोत गो वापरणार आहोत. नंतर आपले वाक्य होईल मग लेट मी गो. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला वाचू द्या. यामध्ये लेट मलासाठी आपण घेणार आहोत मी, वाचू म्हणजेच वाचणे आणि त्यासाठी आपण घेणार आहोत रीड. वाक्य होईल मग आपले लेट मी रीड. त्यानंतर जर ही वाक्य आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल वाक्याचं स्ट्रक्चर. तर वाक्याचं स्ट्रक्चर कसं होईल, जर अगोदर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे लेट, त्यानंतर मी हे काय आहे ऑब्जेक्ट. तर मग आपण म्हणू शकतो लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बचा पहिला फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच बेस फॉर्म किंवा फर्स्ट फॉर्म आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच वाक्याचं स्ट्रक्चर काय मिळाले आपल्याला लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. चला आपण अशीच पुढील वाक्य बनवून घेऊया. त्यानंतर वाक्य आहे मला म्हणू द्या. त्यासाठी आपण लेट मलासाठी मी म्हणू म्हणजेच म्हणणे आणि म्हणणे म्हणजेच काहीतरी सांगणे, यालाच आपण से म्हणू शकतो. म्हणजेच लेट मी से. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला पाहू द्या. लेट मी पाहू म्हणजेच पाहणे आणि ह्यासाठी आपण सी हा वर्ब वापरतो. लेट मी सी. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला घेऊ द्या. लेट मी घेऊ म्हणजेच घेणे आणि घेणेलाच आपण टेक हा वर्ब वापरतो. वाक्य होईल मग लेट मी टेक. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला खेळू द्या. त्यासाठी लेट मी खेळू म्हणजेच खेळणे आणि त्यालाच म्हणतात प्ले. मग वाक्य होईल. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला सांगू द्या. याचा वाक्याला आपण लेटचा वापर करून लेट मी सांगू म्हणजेच सांगणे, त्याला आपण टेल हा वर्ब वापरतो. मग वाक्य होईल लेट मी टेल. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला खाऊ द्या. लेट मी खाऊ म्हणजे खाणे, त्यासाठी ईट. लेट मी ईट. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला बोलू द्या. लेट मी बोलू म्हणजेच बोलणे, मग आपण म्हणू शकतो लेट मी स्पीक. त्यानंतर पुढील वाक्य आहे मला विचार करू द्या. मग या वाक्याची लेटने सुरुवात करून लेट मी विचार करू म्हणजेच विचार करणे, यासाठीच आपण थिंक हा वर्ब वापरतो. मग वाक्य होईल लेट मी थिंक. आज या व्हिडिओमध्ये आपण लेटचा वापर कसा करणे हे शिकलो. त्यासाठीचे स्ट्रक्चर म्हणजेच लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब आणि यामध्ये आपण घेणार आहोत वर्बचा फर्स्ट फॉर्म. तर पुढे 2 वाक्य दिलेली आहेत मित्रांनो. ह्या पुढील 2 वाक्ये तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.